नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 12 एप्रिलचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. आपण पाहतोय सुरुवातीला हे अर्जुन आणि सैली दोघेजणी सुद्धा कॅफेमध्ये येतात. आता हे दोघंजण त्याच कॅफेमध्ये येतात ज्या कॅफेमध्ये आता प्रिया आणि ते आदिराज म्हणजे काल जो भेटलेला श्रीमंत माणूस असतो ना, की जो अर्जुननेच प्लॅन केलेला असतो, तर तो माणूस तिथे येणार असतो. अर्जुनला मेसेज येतो आणि अर्जुन म्हणतो की त्याला मी लोकेशन पाठवले की आपण आता इथं बसू. आणि आता अर्जुन आणि सैली एका टेबलावरती बसतात आणि मेसेज करतात त्या आदिराज की आम्ही लोकेशन पाठवतो, या कॅफेमध्ये आहोत, तर तू सुद्धा इकडेच ये म्हणून. आणि आता तो आदिराज ह्या प्रियाला घेऊन इथे येतो आणि अर्जुन त्याला मेसेज करतो तू इथं आलास की मला फोन किंवा मेसेज कर म्हणून. आणि आता आपल्याला पुन्हा इकडे सीन दाखवलेला आहे. इकडे रस्त्यावरती तो आदिराज जो आहे तर तो म्हणत असतो, विनोद दादा तुम्हाला तर माहिती नाही की माझ्याकडे मोजता न येईल इतका पैसा आहे, पण तो पैसा खर्च करायला जवळची व्यक्तीच नाही हो. माझ्या आयुष्यात प्रेम नसण्याचं दुःख काय असतं ना, तर ते तुम्हाला नाही कळणार. मी जे काही करतोय ना तर ते मी करू शकतो तुमच्यासाठी, म्हणून मी तुमच्याकडे तुमची आई तरी आहे ना आणि तिची काळजी घ्या तुम्ही, आणि म्हणून हे पैसे मी तुम्हाला दिलेत, असं हा आदिराज जो असतो ना, जो श्रीमंत माणूस भेटलेला असतो तर तो सांगतो. आणि आता त्यांचा जो ड्रायव्हर असतो त्याला चक्क 10 लाख रुपये देऊन तिथून पाठवून देतो. आणि हे सगळं प्रिया बघत असते. आता हा जो ड्रायव्हर आहे तिथून गेल्यानंतर आदिराजच्या गाडीवरती ना एका ब्रीफकेसमध्ये खूप सारे पैसे असतात. आता हे सगळं प्रिया बघून म्हणते, बापरे, ह्याने 10 लाख रुपये कोणाच्या तरी आईच्या ट्रीटमेंटसाठी सहज देऊन टाकले. अरे बापरे, एवढे पैसे आहेत याच्याकडे. आणि म्हणते की हा कोण आहे तरी कोण. आणि म्हणते की आणि हा जर का खरंच एकटा असेल तर याची न मोजता येणारी संपत्ती वाया नको ना जायला, असं म्हणत असते ही प्रिया. आणि काय करते, तिचं लक्ष अचानक तिच्या मंगळसूत्रावरती जातं. आणि बघा आता ही प्रिया चक्क श्रीमंत मुलाला पटवण्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र काढून ठेवते. बापरे, असं प्रियाने ना मर्यादाच ओलांडलेली आहे. आणि बघा पुढे ना तर खूप मस्त ड्रामा रंगणार आहे, त्यामुळे प्लीज आजचा ठरलं तर मगचा भाग आहे ना संपूर्ण रिव्ह्यू अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहतोय की प्रिया गळ्यातलं मंगळसूत्र काढते आणि एका पर्समध्ये ठेवून ती पर्स गाडीत ठेवते. आणि आता ती पर्स गाडीमध्ये ठेवल्यानंतर बघा आता लगेच एक वाहन सामानाची पिशवी काय घेते आणि आता मुद्दाम म्हणतो आदिराज जिथे उभारलेला आहे ना तर तिथून जाते नाटक करत. आणि हा सगळा अर्जुन आणि सैलीचा एक ट्रॅप असतो. आता बघा अर्जुन तो अभिराज जो आहे तर तो फोनवरती बोलत असतो त्याच्या गाडीच्या जवळ. आता ही प्रिया मुद्दाम म्हणून त्याच्या गाडीजवळ जाते तर तो फोनवर बोलत असतो, तरी की डोक्याला हात घेऊन आई गो करून चक्कर आल्याचं नाटक करते आणि जाऊन त्याच्या अंगावरतीच पडते. बापरे, लगेच तो आदिराज म्हणतो, मॅम काय होतंय तुम्हाला, काय होतंय. तर प्रिया म्हणते मला चक्कर येते. आता तो म्हणतो एक मिनिट थांबा, मला बॅग्स द्या, तुम्ही काळजी करू नका, मला बॅग्स द्या, असं म्हणतो. आणि काय करतो, पटकन गाडीचा दरवाजा उघडतो आणि आता प्रियाला गाडीमध्ये बसवतो. बापरे, ही प्रिया इतकी आगाव दाखवली ना की अक्षरशः प्रत्येक श्रीमंत व्यक्तीचा नाही फायदा घेत असते. आणि हा सगळा म्हणून तर अर्जुन सैलीने ट्रॅप केलेला असतो. आता आपण पाहतो की गाडीमध्ये बसते आणि लगेच म्हणते, ही आलिशान गाडी माझी झाली तर किती बरं होईल ना, असं वाटतंय ना की याला शुद्धीवर असल्यासारखं दाखवूच नाही, असंच या गाडीत झोपून राहावं, हे प्रिया म्हणत असते. आणि तो आदिराज म्हणत असतो, मॅम पाणी घ्या ना, मॅम पाणी घ्या ना, म्हणून आता तो तिच्या डोळ्यावरती सुद्धा पाणी शिंपडतो. लगेच ती शुद्ध आल्याचा नाटक करते प्रिया आणि लगेच म्हणते, अरे मी कुठे. आदिराज लगेच गॉगल काढतो आणि म्हणतो की मॅम तुम्ही माझ्याकडे आहात, नाही म्हणजे तुम्ही माझ्या गाडीमध्ये आहात मॅम, सेफ आहात तुम्ही. आणि असं म्हटल्यानंतर आदिराज म्हणतो की मॅम तुम्हाला पाणी हवं आहे का. लगेच प्रिया पाणी घेते, पाणी पिते काय. आणि प्रियाला इतकं भारी वाटत असताना की आज ना बघा ही प्रिया याला पटवतेच. आता पुढे आपण पाहतोय की प्रिया लगेच म्हणत असते की मला काय झालं होतं ना, मला काहीच आठवत नाही हो. आदिराज म्हणतो, तुम्हाला कदाचित चक्कर आली आहे उन्हामुळे आणि तुम्ही खूप नाजूक आहात ना आणि सुंदर सुद्धा. आता हा आदिराज सुद्धा फ्लर्ट करतो आणि म्हणतो की सुंदर मुली नाजूकच असतात. तुम्हाला अचानक चक्कर आली ना तर तुम्ही माझ्या अंगावर चालात, मला कळेल ना की काय करावं ते, म्हणून मी तुम्हाला गाडीत बसवलं. लगेच प्रिया म्हणते सॉरी. तर आदिराज म्हणतो, सॉरी कसलं, सकाळी उठल्या कदाचित मी कुठल्या तरी पुण्यवान माणसाचा चेहरा बघितला असेल ना, त्यामुळेच माझं नशीब फळफळलं आणि आज मला तुम्हाला ना मदत करता आली, असं तो आदिराज म्हणत असतो. आता ही प्रिया म्हणते मनातल्या मनात की हा तर पहिल्याच नजरेत घायाळ झालेला दिसतोय, माझ्याशी चक्क फ्लर्ट करतोय. आणि म्हणते की पुण्यवान माणसाचा चेहरा तू नाही रे, पुण्यवान माणसाचा चेहरा तर मी बघितलाय आणि आज माझं नशीब किती फळफळ आहे ना हे तुला कळत नाहीये. आदिराज म्हणत असतो की सॉरी, मी ना स्वतःची ओळख नाही करून दिली, माझं नाव आहे आदिराज सरदेसाई, असं म्हणून हात पुढे करतो शेकहँड करण्यासाठी. आता ही प्रिया बघा हात पुढे करते आणि म्हणते की मी प्रिया अशी करायला लागते आणि म्हणते थँक्यू तुम्ही माझी एवढी मदत केलीत. आदिराज म्हणतो थँक्यू कसलं आलंय त्यात, तुम्हाला आता बरं वाटतंय का. प्रिया म्हणते हो मला बरं वाटतंय म्हणून. आणि बघा
आता प्रिया म्हणते की आता मला निघायला हवं. हां, तिला वाटतं आदिराज थांबेल, पण तो म्हणतो की ठीक आहे म्हणून. आता प्रिया उठायला लागते आणि पुन्हा म्हणते अरे रे मला परत चक्कर यायला लागली. आदिराज म्हणतो मॅम तुम्हाला काय होतंय? प्रिया म्हणते अहो मला चक्कर येते, मला परत गरगरते. आदिराज म्हणतो की मॅम मी तुम्हाला ना अशा अवस्थेत कुठेही जाऊ देऊ शकत नाही. हे बघा तुम्हाला जर का काही झालं ना तर मला आवडणार नाही, असं म्हणून तो त्याच्या रुमालाने तिचा घाम काय पुसायला लागतो आणि म्हणतो तुम्हाला ना आय थिंक कोल्ड्रिंक पिण्याची गरज आहे. आय थिंक इथे ना एक जवळ रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊया. प्रिया म्हणत असते नाही हो नको, उगीच माझ्यामुळे तुम्हाला त्रास कशाला. आदिराज म्हणता हो जगातल्या एकदम सुंदर मुलीला मदत करणं हा त्रास नसतो, इट्स माय प्रिव्हिलेज आणि मला हे प्रिव्हिलेज करायला आवडेल असं म्हणतो. आता प्रिया म्हणते की पण तर आदिराज म्हणतो पण बिन काही नाही, तिथं कोल्ड्रिंक मिळतं ते उत्तम आहे आय एम शुअर, आणि जर का ते तुम्हाला नाही आवडलं ना तर तो कॅफे मी विकत घेईन. आणि आदिराज म्हणतो आणि मग मी त्यांना सांगेन की मॅडमना जसं कोल्ड्रिंक आवडतं ना तसंच बनवा, आता तर चालेल का. आता असं आदिराज म्हणल्यानंतर ही प्रिया लगेच हसायला लागते ना. आता आदिराज म्हणतो कमाल आहे, तुम्ही तर हसल्यावरती हसून सुंदर दिसता, अहो कसं मॅनेज करता तुम्ही हे सगळं. बापरे, हा आदिराज सुद्धा अर्जुनच्या प्लॅनप्रमाणे चांगलाच ॲक्टिंग करतोय. आता प्रिया म्हणते जाऊयात का आता आपण. आदिराज म्हणतो हो शुअर असं म्हणून आता प्रियाच्या साईडचा दरवाजा बंद करतो, तिच्या बॅग्स वगैरे सगळ्या गाडीमध्ये ठेवतो. आणि आता हा आदिराज जो आहे ना तो ड्रायव्हर सीटच्या याच्या बाजूला अगोदर एक मेसेज करतो, तो म्हणजे अर्जुन आणि सायलीला, की आता मी लोकेशन टाकतोय, म्हणजे ज्या लोकेशन अर्जुन सायली आहेत ना मी त्याच कॅफेमध्ये प्रियाला घेऊन येतोय असा तो मेसेज करतो अर्जुनला. आणि आता बघा आणि तो प्रियाला घेऊन आता जातो त्या कॅफेमध्ये. तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायली वाटच बघत असतात की हे दोघं जण कधी येत आहेत ते. आणि हा सगळा ट्रॅप असतो आणि अर्जुन आणि सायली हे सगळं रेकॉर्डिंग करून घेणार असतात. आता आपण पाहतो ही सायली म्हणत असते आता तरी सांगा हा आदिराज कोण आहे. अर्जुन म्हणतो आदिराज सरदेसाई माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबतच होता हो, पण त्याने कॉलेजमध्येच सोडलं, तसंही त्याला लॉयर व्हायचंच नव्हतं, त्याचं फॅमिली बिझनेस आहे आणि पण या साहेबांना ना ॲक्टर व्हायचं होतं. आमच्या कॉलेजच्या यूथ फेस्टिवलमध्ये ना त्याला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. सायली म्हणते अहो पण आपण तुमच्या कॉलेजच्या मित्रांना आपण पाहिलं होतं तेव्हा यांना भेटल्याचं आठवत नाही. अर्जुन म्हणतो त्यावेळेस तो इंडियाच्या बाहेर होता ना म्हणून येऊ शकला नाही, पण आत्ता जेव्हा आपण हे डिस्कस करत होतो ना तेव्हा मला वाटलं की या कामासाठी तो परफेक्ट आहे म्हणून. नाही म्हणजे आपलं कामही होईल आणि मला त्याच्या ॲक्टिंगची हौस पुन्हा एकदा पूर्ण करता येईल. सायली म्हणते पुन्हा एकदा म्हणजे याआधी पण तुम्ही यांची मदत घेतली होती का. अर्जुन म्हणतो हो ना, याआधी मी 1-2 केसेसमध्ये त्याची हेल्प घेतली होती, त्यावेळेस ना मला एक ॲक्टरची गरज होती. काय मस्त ॲक्टिंग केली होती ना याने खरंच. अरे एकदा तर एक क्लायंट खरं बोलतो की नाही याचा अंदाज घेण्यासाठी मी त्याला पाठवला होता, तेव्हा तो साऊथ इंडियन बनून गेला होता आणि तेव्हा माझ्या क्लायंटला संशयसुद्धा आला नाही की हा मराठी माणूस आहे आणि हा साऊथ इंडियन आहे म्हणून. आणि सायली म्हणते जेव्हा आपल्याला आदिराज भाऊजींच्या साह्याने प्रियाचं सत्य बाहेर पडता येईल ना तर अर्जुन म्हणतो नक्कीच येईल म्हणून. आणि आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. आपण पाहतो की सुभेदारांच्या हॉलमध्ये ना अस्मिता बाळाला घेऊन बसलेली असते आणि तिला आठवत असते की सचिन कसा फाटका शर्ट घालून येतो आणि म्हणतो की मला साक्षीने त्याच्या गोडाऊनमध्ये बंद करून ठेवलं होतं आणि मी मान्य करतो मी वाहवत गेलो, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली असं म्हणून त्याने माफी मागितलेली असते. त्याच्यानंतर तो म्हणत असतो की अस्मिता तू आत्ताच्या आत्ता डॅडना विचार की ते बँकेत जाऊन आलेत का नाहीत म्हणून. आणि अस्मिता म्हणत असते अरे आज गुढीपाडवा आहे, बँक बंद आहे. आणि सचिनने अस्मिताकडे पैशासाठी कसा तगादा लावलेला असतो या सगळ्या गोष्टींना अस्मिताला आठवत असतात. त्यानंतर जेव्हा सचिन खोटं बोललेला असतो की माझ्या आईवडिलांनी ही कॅश दिली म्हणून, कारण अस्मिताला त्याच्याच कपाटामध्ये खूप सारी कॅश सापडलेली असते आणि तिने जेव्हा सचिनला विचारलेलं असतं आणि आपण हे कालच्या भागात पाहिलेलं आहे की सचिनला जेव्हा ती विचारते की इतकी कॅश कुठून आली तर ती म्हणते सचिन म्हणालेला असतो की माझ्या आईबाबांनी मला हे पैसे दिलेत म्हणून. आणि अस्मिताला आता हे सगळं खोटं वाटायला लागलेलं असतं म्हणून अस्मिता या सगळ्या विचारात असते, कारण तिच्या डोळ्यासमोर ना तो विचार जातच नसतो की सचिनकडे किती पैसे असतात आणि तो अस्मिताशी कसा खोटं बोललेला असतो, सरळ उत्तर देत नसतोय. आणि इतक्यातच ते चैतन्य येतो आणि म्हणतो हॅलो अस्मिता ताई अर्जुन कुठे आहे म्हणून. अस्मिता म्हणते अरे अर्जुन आणि सायली दोघेजणांना बाहेर गेलेत म्हणून. चैतन्य म्हणतो चला मग लगेच त्यांना मेसेज करतो मी तुझ्या घरी आलोय म्हणून, असं चैतन्य अर्जुनला मेसेज करतो. आणि आता अस्मिताकडे बघत असतो तर त्याला अस्मिता उदास दिसते. इतक्यातच अर्जुनचा रिटर्न मेसेज येतो घरीच थांब आम्ही थोड्या वेळात येतोय म्हणून. आता असं म्हटल्यानंतर चैतन्य ओके असा रिटर्न मेसेज करतो आणि बघतो तर अस्मिताना खूपच उदास असते. आता चैतन्य बाळाकडे येतो आणि म्हणतो हाय बाळा म्हणून तो बाळाशी खेळवत असतो. बाळाला असे वेगवेगळे आवाज काढून ना बाळाशी खेळत असतो आणि त्याला दिसत असते की अस्मिता अरे खूपच टेन्समध्ये म्हणून तो बाळाला म्हणतो की ए बाळा
तुला माहिती आहे का, तुझी आई आज ना जरा सिरियस झालेली दिसतीये, पण तिला घाबरायचं नाही हां अजिबात. आणि म्हणतो की आणि त्यात अर्जुन मामा आणि अश्विन मामा जर का तिला बोलायला लागले ना, मग तर ती अशी संतापते ना की तू असं म्हणून चैतन्य अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करतो, पण अजूनही अस्मिता सिरियसच असते. चैतन्य म्हणतो बापरे, आज तर तुझी आई खूपच इग्नोर करते, आज खूप राग आलेला दिसतोय बाबा तुझ्या आईला. आता असं चैतन्य इतका बोलतो, पण तरीही अस्मिताचं लक्षच नसतं. आता पुन्हा आपल्याला सीन दाखवले अर्जुन आणि सायलीचा. आता मेसेज येतो अधिराजचा अर्जुनला की पोचलंय ते म्हणून. आता पटकन हा अर्जुन काय करतो की कॅब घालतो आणि सायली सुद्धा ना डोक्यावरून ओढणी घेते. आणि आता बघा हा अधिराज आणि प्रिया हे दोघं जण कॅफेमध्ये येतात आणि जिथे अर्जुन सायली बसल्यात ना एक्झॅक्ट त्याच्या समोरच्याच टेबलवरती हे दोघं जण बसतात, जेणेकरून अर्जुन आणि सायलीला हे दोघं जण अगदी स्पष्ट दिसतील आणि या दोघांचं व्हिडिओ शूटसुद्धा अर्जुनला करता येईल म्हणून. आणि आता अधिराज म्हणत असतो प्रियाला, अगं ये ना, ये असं करून ना तिला आता बसवतो, खुर्ची वगैरे देत असतो आणि म्हणत असतो बस प्रिया प्लीज म्हणून. आणि हे सगळं अर्जुन सायली बघत असतात. सायली आता इशारा करते अर्जुनला की हे सगळं रेकॉर्ड करून घ्यावं, आणि आता अर्जुन हे सगळं रेकॉर्डिंग करत असतो. आता प्रिया आणि अधिराज दोघे जण सुद्धा तिथं बसतात त्या कॅफेमध्ये. आणि आता बसल्यानंतर अधिराज म्हणत असतो आता तुला बरं वाटतंय ना गं, तर प्रिया लगेच हो म्हणून मान डोलावते. आणि अधिराज म्हणतो की सॉरी, मी पटकन तुला म्हणालो, तुला चालेल का मी जर का तुला म्हणालो तर? प्रिया म्हणते हो आवडेल ना मला. आता प्रियासुद्धा बघा याच्या चांगलीच नादी लागायला लागलेली आहे. आणि अर्जुन हे सगळं रेकॉर्ड करत असतो. अधिराज म्हणतो आवडलीच मला. प्रिया म्हणते काय, तर म्हणतो नाही आवडली, मला ही गोष्ट आवडली की तुला म्हटलेलं चालतं, असा अधिराज पटकन वाक्य फिरवतो आणि अधिराज म्हणतो की मला सुद्धा तू अधिराज म्हणू शकते, मला आवडेल ते. प्रिया म्हणते हो चालेल मी म्हणेन म्हणून. आणि बघा आता इथून पुढे ना प्रिया इतकं काय त्याला खोटं सांगायला लागते ना, आणि हे सगळं रेकॉर्डिंग करून घेतो अर्जुन. आता पुढे आपल्याला सीन दाखवलाय पुन्हा चैतन्य आणि अस्मिताचा. चैतन्य म्हणत असतो काय झालं अस्मिता ताई तुला, अगं एवढ्या क्यूट गोड बाळाशी खेळायचं सोडून तू असा मूड ऑफ असल्यासारखं बसलीस, काय झालंय तुला? आणि पुढे चैतन्य म्हणतो चल पटकन बाळाला हसून दाखव बर. अस्मिता म्हणते गेले काही दिवस मी ना हसायचं विसरूनच गेले रे चैतन्य. आणि म्हणते की जिच्या आयुष्यामध्ये इतक्या गोष्टी घडत असतील तिने मूड तरी कसा चांगला ठेवायचा रे, असं चैतन्याला म्हणते. आता चैतन्य म्हणतो की मी समजू शकतो तुझी अवस्था, तुला काय म्हणायचे ते. अस्मिताताई मी काय जे बोलतोय ते तुला कदाचित पटणार नाही, पण तरीही मी तुला सांगतो साक्षी शिकरे ना कीड आहे ग, कीड, अक्षरशः ना ती कीड आहे. एखाद्या माणसाला ना पूर्णपणे पोखरल्याशिवाय ना ती राहतच नाही आहे ग. आणि म्हणतो की आज काल त्याच्यासमोर मी होतं आणि आज सचिन आहे, असं चैतन्य म्हणत असतो अस्मिताला. पुढे म्हणतो की माझं नशीब चांगलं की मला त्यातून बाहेर काढायला अर्जुन आणि सायली मदतीला आले. आणि आता ते सचिनला बाहेर आणि तू सुद्धा आता सचिनला बाहेर काढण्याचा प्रयत्न कर प्लीज, तू त्यांचं ऐक. आणि म्हणतो की साक्षी, चैतन्य म्हणत असतो की अस्मिताई आज तुला अर्जुन आणि सायली बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तर प्लीज तू जागी हो. आणि पुढे म्हणतो की अस्मिताताई प्लीज साक्षी तिचं सचिनशी असलेलं नातं अजिबात संपू देणार नाही, सगळं काही जसं सुरू होतं ना तसंच ती सुरू ठेवेल. आणि माझी खात्री हा सचिनचा सुद्धा चॉईस असेलच. आता अस्मिता पटकन बघते ना चैतन्यकडे आणि चैतन्य म्हणतो सॉरी मला फक्त असं वाटलं. अस्मिता म्हणते अरे नाही मला सुद्धा असंच वाटायला लागलंय रे चैतन्य. अरे मला काय वाटतंय सांगू का, त्यांचं जे सुरू होतं ना ते अजूनही थांबलेलं नाही आहे असंच मला वाटतंय रे. तो नक्कीच माझ्यापासून ना काहीतरी लपवतोय असं मला सतत वाटायला लागलंय रे, असं अस्मिता म्हणते. आणि पुढे म्हणते आणि त्याचं रोजचं वागणं बघितलं ना की मला वाटतं की मीच मूर्खपणा करायला लागली म्हणून. चैतन्य म्हणतो रोजचं वागणं म्हणजे, तर अस्मिता म्हणते थांब सांगते. म्हणून आता अस्मिता सांगायला लागते. पुढे आपल्याला दाखवलंय इकडे अर्जुन आणि सायलीचा सीन. तर इकडे अधिराज म्हणत असतो की प्रिया तुला मगाशी चक्कर येत होती ना, त्यामुळे ना मला तुझ्या डोळ्यातली चमक दिसलीच नाही. आणि म्हणतो की पण तू आता स्माईल करतेस ना, तर तुझी स्माईल माझ्या डोळ्यापर्यंत पोचली सुद्धा. आता असं म्हटल्यानंतर ही लगेच प्रिया लाजायला काय लागते, लगेच म्हणते पण माझ्या चेहऱ्यावर स्माईल ना क्वचितच येते रे. आणि रडगाणं सुरू करते आणि म्हणते की आयुष्यात आनंदापेक्षा ना दुःखच जास्त असेल तर दुसरं काय होणार ना. अधिराज म्हणतो सॉरी मी थोडा पर्सनल प्रश्न विचारतोय, पण मी जर का काही तुला मदत करू शकलो तर आवडेल मला. प्रिया म्हणते नाही मला नाही वाटत की माझी कोणी मदत करू शकेल. अरे आयुष्यात एक प्रॉब्लेम असेल तर सांगायचा ना, इतके प्रॉब्लेम्स आहेत ना की बस. अरे लहान असल्यापासून ना मी गरिबीतच दिवस काढले आहेत रे. मी आता ना एका प्रायव्हेट कंपनीमध्ये रिसेप्शनिस्टचा जॉब करते.
म्हणून प्रिया त्या आदिराजला खोट्या गप्पा मारायला लागते. पुढे म्हणते की अरे पण जेमतेमच आहे रे माझा पगार. आदिराज म्हणतो रिसेप्शन आहेस का, बरं आता असं म्हणून तिला वाटतं की तो अंगठ्यांकडे बघतोय काय. तर प्रिया म्हणते अरे तुला काय हे अंगठ्या खऱ्या वाटतात का, अरे ह्या खऱ्या नाही येत रे, या अंगठ्या ना खोट्या आहेत रे, खोट्या. अर्जुन म्हणत असतो बापरे काय खोटं बोलते. प्रिया म्हणते अरे असे दागिने काय 500 रुपयाला सुद्धा मिळतात रे. आणि पुढे म्हणते गळ्यातली चेन बघून अरे हे पेंडेंट आहे ना, हे पेंडेंट 420 रुपयाचं आहे, स्टेशन जवळच्या बुधवार मार्केट आहे ना तिथून घेतलंय. सायली तर तोंडाला हात लावते. प्रिया म्हणते अरे मला तर असेच दागिने परवडतात ना म्हणून मी असेच घेते. आणि पुढे म्हणते आणि नोकरीमध्ये जरा बरं राहावं लागतं ना म्हणून कपड्यांवरती खर्च करावाच लागतो रे. म्हणून प्रियानं इतकी सफाई देत असते आदिराजला की बस. आणि म्हणते इतकं तर खरं तर मला परवडत नाही पण आता चालायचंच नाही का, पगार पुरत नाही रे खरं तर माझा, म्हणून काय उधारी सुरूच असते माझी नेहमी असं सांगते. आणि बघा पुढे तर म्हणते की अरे हे वाण सामान आणले ना मी, अरे हे वाण सामान सुद्धा ना उधारीवरतीच घेतले रे मी. तो दुकानदार आहे ना गेले 3 महिन्याचे थकलेले पैसे मागत होता माझ्याकडे आणि आता हातपाय जोडून खूप विनवण्या केल्या मी आणि एक महिना अजून किराणा सामान दे म्हणून त्यानं दिलं. आता राज म्हणतो तुझ्या घरी कोणी कमवणार नाही आहे का. प्रिया म्हणते आई बाबा आहेत ना पण आईला ना माझ्या कॅन्सर आहे. आणि म्हणते की आणि बाबांना ना या सगळ्याचा स्ट्रेस आला त्यामुळे त्यांना सुद्धा गेल्या वर्षी पॅरालिसिसचा अटॅक आला रे खूप स्ट्रेसमुळे. आणि म्हणते की माझे बाबासुद्धा ना बेड रिडनच आहेत. आणि म्हणते एक लहान बहीण पण आहे मला, यंदा 10वीला येते आणि तिच्यापेक्षा छोटा एक भाऊ आहे. आणि असं काहीही सांगायला लागते. आता हे सगळं अर्जुन सायलीला तर अजिबात पटत नसतं. प्रिया म्हणते या दोघांच्या शिक्षणाचा खर्च वगैरे सगळा मलाच करावा लागतो असं आहे बघ माझं सगळं. आणि अर्जुन हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं असतं. प्रिया म्हणत असते मला ना त्या दोघांना शिकून खूप मोठं करायचं आहे. आदिराज म्हणतो तू तुझ्या फॅमिलीसाठी इतक्या गोष्टी करतेस ना प्रिया, तुझ्यासारख्या खंबीर मुली खूप रेअर असतात ग प्रिया. आता आदिराज म्हणल्यानंतर प्रिया म्हणते अरे कितीही खंबीर असले ना तरीही मला या सगळ्या गोष्टींचा ताण येतो रे. आणि म्हणूनच बघ ना, म्हणूनच कदाचित मला मगाशी चक्कर आली असेल नाही का असं प्रिया सांगायला लागते. इकडे सायली म्हणत असते नाटकी बाई नुसती धाकटे बहीण बघ कुठून आली आता. हे अर्जुन म्हणतो तिथूनच जिथून आईला कॅन्सर आणि वडिलांना पॅरालिसिस आला ना तिथूनच आले असतील म्हणून. आणि अर्जुन म्हणतो 1 नंबरची खोटारडी मुलगी ही, तोंडाला येईल ती बोलते. सायली म्हणते आत्तापर्यंत तिने सगळ्या मुलांना असंच धोका देऊन पैसे त्यांची लुबाडले असतील, आता हिचं लग्न झालं हे पण ही विसरली आहे का. अर्जुन म्हणतो नाही तर काय नाटकं आहे सगळी. आणि इतक्यातच आपण पाहतोय प्रियाला कल्पनाताईंचा फोन येत असतो आणि प्रिया काय करत असते पटकन फोन कट करत असते. अर्जुन म्हणतो बोलू दे काय जेवढं नाटक करायचं आहे ना ते हिला करू देस कारण यात आपलाच फायदा आहे म्हणून. आणि म्हणतो की आपल्या आदिराज नावाच्या ट्रॅपमुळे नाही बरोबर अडकली गेली म्हणून. आता पुढे बघा अर्जुनचं कंटिन्यू रेकॉर्डिंग तर चालूच असतं आणि इकडे कल्पनाताई कंटिन्यू फोन करत असतात प्रियाला. आदिराज म्हणत असतो एवढ्या लहान वयात केवढी मोठी जबाबदारी घेतलीस तू, तरी मी विचार करत होतो की तुझ्या चेहऱ्यावरती इतकं तेज कसं काय म्हणून. नाही आज जी तुझी स्ट्रेंथ आहे ना त्या स्ट्रेंथमुळेच तुला हे सगळं तेज दिसतंय असं आदिराज म्हणत असतो. आणि पुढे बघा पुढे आदिराज म्हणतो की मी आजपर्यंत तुझ्यासारख्या मुलीला भेटलोच नाही. प्रिया म्हणते माझ्यासारख्या म्हणजे, तर आदिराज म्हणतो ब्युटी विथ ब्रेन आणि सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नाही का. प्रियाला गेला जरा काय लागते. आदिराज पुढे म्हणतो पण मग रिसेप्शनिस्ट म्हणून तुला पगार पुरत नसेल तर एखादा जॉब का नाही चांगला बघत आणि त्यासाठी एखादा प्रोफेशनल कोर्स वगैरे का नाही करत, तुला चांगला जॉब मिळेल ना. तर प्रिया म्हणते ॲक्च्युली केलं आहे मी ना फॅशन डिझायनिंगचा डिप्लोमा केला आहे म्हणून. आता अर्जुन सायली तर तोंडवाकडच करतात. आता प्रिया पुढे म्हणते तुला माहिती आहे मी कॉलेजमध्ये पहिली पण आले होते. आदिराज म्हणतो अरे फॅशन डिझायनिंग, अरे पण फॅशन डिझायनिंग तर खूप महागडा कोर्स आहे ना, मग त्याची फी तू कशी काय भरलीस. आता बघा आता प्रिया इतके जबर पटापट खोटं बोलत असते ना. प्रिया म्हणते ॲक्च्युली माझ्या ओळखीची की NGO आहे ना तर ती अशी गरीब विद्यार्थ्यांना मदत करते, त्यांनीच माझी फी भरली म्हणून. आदिराज म्हणतो मग ती तुझी भावंडाची फी का नाहीत भरत. आता प्रियाला असा प्रश्न टाकल्यानंतर प्रिया म्हणते की नाही भरू शकतात कारण त्यांची पॉलिसी आहे ना की त्यांच्या नियमात ते बसत नाही, ते एका कुटुंबामधल्या एकाच व्यक्तीच्या शिक्षणाचा खर्च करू शकतात ना असं आहे ते असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते की त्यामुळे माझ्या भावंडाचा खर्च आता मलाच करावा लागणार आहे. आणि आदिराजला हे सगळं खरं वाटत असतं. प्रिया म्हणत असते त्यांची जबाबदारी माझ्यावरतीच आहे. आदिराज म्हणतो ते मला आधीच कळायला हवं होतं, फॅशन डिझायनिंगचं नॉलेज तुझ्याकडे आहे म्हणून. बघ
बघ ना आतासुद्धा तू या साडीमध्ये किती स्टायलिश दिसतीस, तू एक्झॅक्टली अगदी तशीच आहे जशी तू मला हवी होती. अर्जुन इकडे हसायला लागतो. हां प्रिया म्हणते तुला हवी तशी म्हणजे. आता आदिराज म्हणतो अगं माझ्या ऑफिससाठी माझ्या अनेक कंपनीज आहेत आणि त्यातली एक कंपनी म्हणजे आदिराज फॅशन डिझायनिंग. ती फॅशन डिझायनिंगची कंपनी आहे, तर त्यामध्ये ना मला फॅशन डिझायनिंगची एक टीम बिल्ड करतोय मी आणि त्यासाठी ना मला त्या टीममध्ये तुझ्यासारखे इंटेलिजंट आणि छान अशा फॅशन सेन्स असलेल्या डिझायनरची मला खूपच तिथे गरज आहे. इफ यू डोंट माइंड की तू माझी टीम जॉईन करू शकशील का. आता असं विचारल्यानंतर पुढे आदिराज म्हणतो हे बघ रिसेप्शन म्हणून तुला जो काही पगार मिळत असेल ना त्याच्या चौपट पगार मी तुला देईन. प्रिया लगेच खुश होते. खरंच म्हणून त्याचा हातच हातात घेते ना. हातात घेऊन त्याचा लगेच म्हणते आदिराज मी आनंदाने जॉईन होईन रे म्हणून लागते नाटक करायला. अर्जुन आणि सायली तर खालीच मान घालतात. असं एक परक्या पुरुषाचा असा हात वगैरे घेते, त्याच्या हातावर काय डोकं ठेवते आणि हे सगळं अर्जुन सायली रेकॉर्ड करत असतात. आदिराज सुद्धा बघायला लागतो ना अर्जुन आणि सायलीकडे. आणि बापरे आजचा प्रियाचा ड्रामा जो आहे ना तो अर्जुनने ना चांगलाच कॅमेरामध्ये कैद केलेला असतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी अजून खूप सबस्क्रायबरची गरज आहे आणि तुम्ही प्लीज मला सपोर्ट करा. आपण आता पाहतोय ठरलं तर मग चाचा भाग तर इथे संपतो आणि उद्याच्या भागात पाहतोय की एका पोलिसाला ना महिपतचा एक माणूस आणि सचिन जातो. सचिनने पूर्ण नाकतोंड पॅक केलेलं असतं ना, मास्क घालून सचिन जातो आणि त्याला म्हणत असतो की तू जर का महिप शिकरीची केस घेतली नाही ना तर तुझी मुलगी सुखरूप घरी पोचणार नाही. आणि हे सगळं साक्षी व्हिडिओ कॉलवर ऐकत असते. आणि प्रिया इकडे धीरजला भेटून गाडीमध्ये बसायला जाते. तिच्या लक्षात येते की अरे माझी छोटी पर्स कुठे आहे आणि म्हणून तिला वाटते की आपण हॉटेलमध्येच पर्स विसरलो म्हणून प्रिया आता रिटर्न जायला लागलेली असते जिथे धीरज आहे ना त्या कॅफेमध्ये. आणि इतक्यातच आता प्रिया गेली म्हणून अर्जुन आणि सायली धीरजला भेटायला आलेले असतात. आणि धीरज म्हणत असतो की इतकी खोटी मुलगी मी आयुष्यात बघितली नाही. आणि प्रिया म्हणत असते तिचा हाच खोटेपणा तर आपल्याला सगळ्यांच्या समोर आणायचं आहे. आणि आता हे तिघी जण बोलत असतात इतक्यातच प्रिया येते आणि त्या वेटरला धडकते आणि म्हणते डोळे फुटलेत का तुझे. आणि अर्जुन सायली तिथंच असतात ना धीरजशी बोलत. आता पटकन सायलीनं डोक्यावरती पदर घ्यायला लागते आणि आपल्याला एवढं दाखवलेलं आहे उद्याच्या भागामध्ये. तुम्हाला काय वाटतं प्रिया बघू शकेल का अर्जुन आणि सायलीला धीरजसोबत. आणि पुढचा भाग खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे ना नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि हो प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.